हॅलो फ्रेंड, मी स्वागत करते मिनी ब्लॉग 28मध्ये. तर बघू शकता देविका स्कूलला चाललेली आहे. तर ती स्कूल व्हॅन अजून आलेली नाही आहे, त्यामुळे ती व्हॅनची वेट करते. तरी बघू शकता आधी व्हॅन आलेली, ती गेली स्कूलला आणि संध्याकाळच्या वेळेस तिला घरी आल्यावर भूक लागली होती, त्यामुळे तिला झटपट असं काहीतरी नाश्ता करून द्यायचा होता. त्यामुळे तिला मी रव्याचा उपमा करून देणार होते. तुम्ही बघू शकता एक वाटी रवा मस्त तेलामध्ये खरपूस भाजून घेतला होता आणि साईडला कांदा, हिरवी मिरची, कढीपत्ता सगळं घेतलं होतं कापून आणि मटर घेतलं होतं. थंडीमध्ये मटर मस्त भेटतात, त्यामुळे मटर घालून करणार होती. तर तुम्ही बघू शकता असं मस्त असं खमंग अशी फोडणी मारून घेतली उपम्याची. तर तुम्ही कसे उपमा करता मला कमेंट करून सांगायला विसरू नका. सगळं मटर घालून मस्त अशी फोडणी मारून मस्त असा उपमा. तर हे बघू शकता हळद टाकून घ्यायचे मस्त. तुमच्याकडे दुसरे काही व्हेजिटेबल असतील तर ते पण ॲड करू शकता. मस्त असं हेल्दी उपमा तयार होतो. तर हे बघू शकता परतून झालं. 1 वाटी रव्याला मस्त 2 वाटी पाणी घालून घ्यायचं. पाणी मस्त उकळीला येऊ द्यायचं. पाणी उकळी झाल्यानंतर रवा ॲड करायचा आणि मस्त रवा ड्राय करून घ्यायचा. पाणी नाही ठेवायचं रव्यामध्ये, पूर्ण पाण्याचा अंश ड्राय करून घ्यायचा आणि ताट लावून 5 मिनिट वाफवून घ्यायचं आणि गरमागरम हेल्दी असा उपमा तयार होतो. पोरांना असं संध्याकाळी स्कूलवरून आल्यावर काहीतरी करून दिलं ना असं वेगळं तर मस्त खातात ते. तर बघू शकता अशा प्रकारे पाणी उकळीला ठेवलेलं आहे. तर पाणी मस्तपैकी उकळीला आल्यानंतरच रवा ॲड करायचा. त्या पाणी उकळीला रवा ॲड केलेलं आहे. पाणी पूर्ण ड्राय करून घ्यायचं. तर बघू शकता गरमागरम रवा उपमा रेडी आहे. तर हे सर्व करून दिलेलं आहे. जर तुम्हाला मिनी ब्लॉग आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. इंस्टाग्रामला फॉलो करा. चला तर भेटूया नेक्स्ट मिनी